तर आहे पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू आपण ठेवू शकतो. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पराग पहिला चेंडू प्रहार केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड, परंतु जास्ती काही नुकसान होणार नाही. फक्त एकच धाव मिळेल तिथे. फलंदाजाला धावसंख्या जाते एक चेंडू एक धाव. राजेंद्र कोटकरजी यांचं नुकतंच आगमन झालेले आपल्या रंगमंचावरती. मी जय माता दी ग्रुप आणि अशोक पेंटेकोळ यांच्याकडनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. दरम्यान आणखीन एक निर्धाव असा चेंडू, एक सुरेख अशी गोलंदाजी, थोडासा वाईट यॉर्करच्या दिशेने फेकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु जास्ती काही करू शकले नाही. निर्धाव असा चेंडू निघतोय. 2 चेंडू 1 धाव. सुरेख चेंडू कट केलाय तो स्लिप रिजन मध्ये. एक धाव का रोखू शकले नाही तिकडे. 3 चेंडू 2 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे परागांनी. दोन्ही बॅटरांनी सकाळपासून खूपच चांगली अशी फलंदाजी केली आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, परंतु या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये परागांनी त्यांना थांबून ठेवलेलं आहे. लो फुलटॉस टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज चेंडू काय बॅटवर येत नाही आणि निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. लो फुलटॉस होता, बॅटचा टो एंड लागला आणि कीपरकडे तो चेंडू राहतोय आणि परिणाम म्हणजेच आणखीन एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी. पुन्हा एकदा फटका काय जास्ती दूर जात नाहीये. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू थांबतोय. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या जाते 2 वरती. 4 चेंडू आणि 2 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एकही गडी बाद नाही झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील. डॉट चेंडू. लो फुलटॉस टाकलेला चेंडू 1 धावा काढली आहे. तसंच परागांचे खूप चाहते आलेले आहेत आज मॅच बघण्यासाठी. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. शिवसाई असा संघ आहे, त्यांचे खूप फॅन फॉलोईंग्स आहेत. सर्व प्लेयर्सचे फॅन फॉलोईंग्स खूप जास्त आहेत, कारण की एक चॅम्पियन संघ आहे. तसंच चॅम्पियन खेळ आज खेळावा लागणार. खूपच चांगला षटक टाकलाय परागांनी. पहिल्या पॉवर षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. डीजे काल आणि परवाच्या 2 दिवसांच्या जे विनर टीम्स आहेत, शेखर स्मृती आणि एंजल 11 या दोन्ही संघांनी आपल्या आल्याची उपस्थिती इथं द्यावी, कारण ह्या सामन्यानंतर आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये एकंदरीत 24 संघांनी जो भाग घेतला, त्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी शेखर स्मृती संघाने अव्वल स्थान मिळवलं होतं आणि कालच्या दिवशी लकी एंजल्स ग्रुपने. सुरेख असा चेंडू पॅट टाकलाय. चेंडू लेग फ्लिक केलाय स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेकडे 1 धावेसाठी. आणि जे 3 आजच्या दिवसातील जो आणखीन एक संघ येईल, म्हणजेच एकंदरीत 3 संघ जे क्वार्टर फायनल्स मध्ये येणार, त्यांच्यामध्ये बोल आउट होणार आहे. प्रत्येकी संघाला 3 चेंडू फेकण्यात देण्यात येणार आहेत आणि जास्तीत जास्त स्टंपला विकेट्सला जो हिट करेल तो संघ थेट फायनल्समध्ये प्रवेश करेल आणि इतर 2 संघ सेमीफायनल्समध्ये भिडणार. शॉर्ट पिच चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकला नाही आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. आणि कीपरच्या मागे जर कंपाऊंडच्या बाहेर जातोय तर 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये घोषित देण्यात येते. त्याचा परिणाम म्हणजे धावसंख्येत 1 धावाने भर. विजेंद्रांचा पुढील चेंडू खूपच खराब उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांना सरासही त्रास नाही झाला तो वाईट घोषित देण्यामध्ये. आणि एक अवांतर धाव. धावसंख्या झाली 6 धावा.
सुरेखाचा फटका जातोय मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते 8 धावांवरती. तीन चेंडू येत्या धावसंख्या झालेली ती 8 धावा. विजेंद्रांचा चौथा चेंडू सामना करेल तो बॅट्समन गितेश. आणि हरेंद्र खारकर ही जी नाव आहे, एक मोठं नाव आहे विटा गावात आणि त्यांच्यासाठी खूपच आकर्षक बक्षीस इथं आलेले आहे. जर त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस पटकावलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक एक गुपित व्यक्तींकडनं आलेलं आहे. आणि तसंच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3,000 रुपयाचं पारितोषिक त्याच व्यक्तीकडनं, गुपित व्यक्तीकडनं आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर फायनल्स जर मारतायत पूर्ण संघ शिवसाई तर प्लेयर्स जिथे म्हणतील त्या हॉटेलमध्ये त्यांना पार्टी देण्यात येईल त्या गुपित व्यक्तीकडून. तसंच या 2 धाव्यांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती 4 चेंडू 11 धावा. विजेंद्रांचा 5वा चेंडू सामना करेल तो बॅट्समन गितेश. खूपच चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉपिश टाकला चेंडू जातोय भावेन यांच्याकडे. परंतु थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षक झालेला आहे, परंतु फलंदाजांना एकच धाव मिळते. आणखीन एक आगळं वेगळं बक्षीस आहे ते आपल्याकडे. जितेश पाटील यांना ते बक्षीस आलेलं आहे. ते म्हणजे जर त्यांनी कॅच घेतली तर त्यांना 2 कॅचेस घेतल्या तर अक्षय पाटील यांच्याकडनं चिल्ड 6 बियर मिळतील. वळूया मॅचकडे खूपच रोमांचक स्थितीमध्ये. सुरेखाचा फटका बॅकफुटला जाऊन पुल केलाय तो डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावाने षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 2 षटका अखेरीस बिनगडी बाद 14 धावा. डीजे
18 धावांवरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू लागतोय एसटीला. थ्रो जातोय स्टंपच्या खूपच लांब, म्हणजे सेकंड स्लिप थर्ड स्लिपच्या दिशेने. आणि फिल्डर होते जितेश. एक धाव काय रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 1 गडी बाद 19 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे या इनिंग्समध्ये. सुरेख फटका, घुटना टेक, तमाशा देख प्रकारचा फटका. सुरेखाचा फटका. 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाते 21 धावांवरती. पुन्हा एकदा तसाच चेंडू, तसाच फटका आणि रिझल्ट देखील तोच. म्हणजे आणखीन 2 धावा. 23 धावा येत आहेत आणि षटक संपते. धावसंख्या होते 3 षटकाखेरीज 1 गडी बाद 23 धावा. लागेल. त्याचबरोबर हिराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गोपीनाथ पाटील यांच्याकडून जो मॅन ऑफ द सिरीजचा किताब असेल त्याला 32 इंचचा स्मार्ट टीव्ही देण्यात येईल. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले सहकार्य, विशेष सहकार्यामध्ये एक नाव नक्कीच घेऊ, म्हणजेच करण फिशर्स यांच्याकडून सर्व प्रकारचे खाडीतील मासे मिळतील. काळे मासे, झिताडी, तांबोशा ऑर्डरप्रमाणे दिले जातील. करण फिशर्स ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी करण मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डरसाठी स्मार्ट वॉच देखील प्राइजेस म्हणून आपल्याला आलेले आहेत. आणि बक्षिसांची बरसात आपण पाहायला मिळते या टुर्नामेंट. खास करून वेगवेगळे बक्षीससाठी खूपच नावाजलेलं हे टुर्नामेंट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाज येतोय हरेंद्र, गेल्या मॅचचा मॅच विनर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकाखेरीज 1 गडी बाद 23 धावा. पहिला चेंडू उजव्या हाताचे गोलंदाज हरेंद्र, चांगल्या पद्धतीत कट केलाय तो गलीच्या दिशेमध्ये. आणि तिकडे अमोल कोळी तैनात. 1 धाव काय रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 1 गडी बाद 24 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्समध्ये. मला वाटतं थोडंसं ओव्हर कॉन्फिडेंट होते तिथे पराग. 1 धाव पूर्ण झाली होती आणि फलंदाज खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट चेंडू घेऊन जात होते आणि त्याचा फायदा उचलत जोरात धावून दुसरी चोरटी धाव इथं पूर्ण केलेली आहे. प्रेक्षकांना देखील बक्षीस आलेलं आहे. जयू साल्वी आणि लतेश भोईर या दोघांनी जर सिक्सरच्या बाहेर जर कॅच पकडली तर मारिओ यांच्याकडनं मर्सिडीजचे शूज देण्यात येतील. या दरम्यान चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे फक्त 1च धाव घोषित.
धावसंख्या दिली 27 धावा. या पुढील चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडू जाते उंच हवेत खाली आणि मला असं वाटतं कीपरनी येऊन तो झेल पकडण्याची गरज होती कारण बॉलर खूप लांब होते. मला वाटतं कॉलिंग नाही दोन्ही फिल्डर्स मध्ये आणि त्याचा परिणाम म्हणजे झेल काय झाला नाही आणि एक धाव देखील धावून पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या झाली 26 धावा, 28 धावा. चार चेंडू होते, धावसंख्या झालेली ती 28 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया एसडीएस चे दोन्ही फलंदाज किती धाव फटकवतायत. शॉर्ट पिच टाकला चेंडू, खूपच चांगला फटका, परंतु फलंदाजांना एकच धाव मिळत आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 29. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर रनआउट झालेला आहे फलंदाज. अशा प्रकारे 29 धावा झालेल्या आहेत एसडीएसच्या संघाच्या. 30 धावांचा लक्ष ठेवलंय शिवसाई या संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. डीजे शेखर स्मृती या दोन्ही संघांनी आपल्या आल्याची नोंद इथे द्यावी कारण आपल्याला बोल आउट करायचं आहे. म्हणून तुम्ही आल्याची नोंद लवकरात लवकर द्यावी. या इनिंग्स नंतर लगेचच जो संघ हा सामना जिंकेल तो संघ तिसरा ठरेल आणि कालचे आणि परवाचे 2 संघ मिळून असे 3 संघांमध्ये बोल आउटचा सामना होईल. एकंदरीत 3-3 चेंडू प्रत्येकाला फेकावे लागतील आणि जो संघ जास्ती विकेट्सला हिट करेल तो संघ थेट फायनल्समध्ये प्रवेश करेल आणि इतर 2 संघ सेमीफायनलची लढत लढणार. शेखर स्मृतीचा कर्णधार आणि लकी एंजल्सचे कर्णधार रंगमंचावर यावं. शेखर स्मृती आणि लकी एंजल्स. मी पुन्हा एकदा विनंती करतो लकी एंजल्सचे कॅप्टन आणि शेखर स्मृतीचे कॅप्टन इथे रंगमंचावर यावं. तुमची येण्याची इथे गरज आहे. फक्त एक कॅप्टनच इथे येऊ द्या, सर्व खिलाडी नका येऊ. शेखर स्मृतीचे कर्णधार आणि लकी एंजल्सचे कर्णधार.
तसंच शिवशाहीचे सलामीचे फलंदाज विजेंद्र मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजेंद्र, त्यासोबत स्वप्नील. तसंच SJS या संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज अमित. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडूत 30 धावांची गरज आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रमाबाई कॉलनीचे म्हणजे चेंबूरचे डी रमा यांचं सहर्ष स्वागत आणि जय माता दी ग्रुप आणि अशोक्षा पेंटुगोळी यांच्याकडनं तुमचं सहर्ष स्वागत. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची. अजूनही आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवायचे आहेत. तसंच या मॅच नंतर बॉल आउट सुद्धा आहे. यावेळी खूपच सुंदर असा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये 2 धावांसाठी. दोन चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावर स्कोर्स झालेला आहे. 30 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी विजेंद्र आणि स्वप्नीलच्या रूपात सुरेख अशी सुरुवात करून दिलेली आहे. गोलंदाज अमित याचा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतात. पॉवर पिचचा षटक. स्लोवर डिलिव्हरी, जोरदार अपील आणि LBW पकडले गेलेत. स्वप्नील पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट पडतोय तो शिवशाही संघाचा स्वप्नील यांच्या रूपात. डीजे धन्यवाद डीजे. आणि पहिलाच विकेट इथं गमावून बसलेले आहेत शिवशाहीचा संघ. लेग बिफोर द विकेट पकडले गेलेत स्वप्नील आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गेलेत. एक आकर्षक डावखुरा असा ऑलराऊंडर खेळाडू चैतन्य भोईर उर्फ सोनू. तीस धावांचा पाठलाग करताना पहिला विकेट गारज झालेला आहे इथे शिवशाही संघाचा. 3 चेंडू 3 धावा 1 विकेट. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये बदलाव करताना कारण डावखुरा फलंदाज क्रीजवरती आलेला आहे आणि अमित राईट आर्म रावंड विकेट इथं मारा करतील. एक स्वीपच्या सहाय्याने मदतीने इथे गोलंदाजी करतील सोनू यांना. सामना तरी सुरू करावा कारण या सामन्यानंतर आपल्याला बॉल आउट खेळायचा आहे आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना देखील होणार आहे. फुल टॉस चेंडू कुठेही मारता आला असता. स्लोवर डिलिव्हरी होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू येतोय. सुरेख असं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथा चेंडू डॉट चेंडू काढतायत अमित. म्हणजेच आता 4 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अमित यांच्या. वाईट डिलिव्हरी होती ती कट केलाय तो पॉइंटच्या दिशेमध्ये. फक्त एका धावाती समाधान मिळेल ते सोनू यांना. एका धावाने धावसंख्या जाते 4 धावांवरती. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. त्याचप्रमाणे पहिलं षटक संपते. पहिल्या षटकानंतर शिवशाही 11 या संघाची धावसंख्या झालेली ती 5 धावा.
डीजे. संघाला आणि पहिल्या षटकाखेरीस फक्त 5 धावा आल्यात, म्हणजेच आता समीकरण येऊन थांबलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावा जिंकण्याची गरज आहे ती शिवशाही संघाला. एक गडी बाद झालेला आहे तो स्वप्नीलच्या रूपात आणि आता स्ट्राईक एंडवरती आहेत विजेंद्र कोळी, गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, आणि त्यांची साथ देतात नॉन स्ट्राईक एंडवरती चैतन्य भोईर उर्फ सोनू. आणि आता HGSचे ओनर आलेत जयेश, पंकज. उलटॉस चेंडू आणि सुरेख असा फटका तो खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 1 चेंडू आणि 7 धावा. मध्ये पंकज आपण पाहतोय समोर त्याच्या एक सेट फलंदाज आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजेंद्र. शॉर्ट बॉल होता, अशा पद्धतीचे बॉल टाकले तर दिवसभर हा फलंदाज पुल मारत राहील. 2 धावा इथे मिळतात. ही बॅटल मोठी आहे कारण की SGS संघाचे ओनर एका साइडला फिल्डिंग करतायत बॉलिंग टीम मध्ये, तर त्याच SGS चा ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच विजेंद्र कोळी फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर बॅटिंग करतोय. नक्कीच प्रशांत, जसं तू आता म्हटलास की पंकज यांनी गेल्या मॅचला 3री ओव्हर शेवटची ओव्हर टाकली होती. सामना जरा 2 मिनिटं अंपायर जरा थांबून ठेवा पंच. त्याचप्रमाणे माननीय दी राजा साहेब यांचा सत्कार समारंभ इथे करण्यात येतोय, सत्कार केला जातोय. आपल्या स्पर्धेची गोड आठवण म्हणजेच हे सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दी राजा साहेब यांचा सत्कार केला जातोय. आपल्या स्पर्धेचे आयोजक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या मान्यवरांसाठी. उपस्थित आहेत त्यांचा सत्कार केला गेला. आपल्या स्पर्धेचे आयोजक माननीय आशुषा पेंडुगोळी साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला यस निनाद, काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडतंय मैदानामध्ये. त्याचप्रमाणे पंकज पाटीलने जर 2 विकेट घेतल्या तर त्यांना अक्षय पाटील आणि नमिता पाटील यांच्याकडून पुमाचे शूज देण्यात येईल. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पुल केला. आता मात्र दुर्भाग्य राहिलं. 1 धाव मिळेल, झाडा लागून बॉल आतमध्ये आलाय. आपण समीकरण पाहूया, इक्वेशन पाहूया या मॅच मध्ये काय रंगतंय. 15 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. नक्कीच प्रशांत, ज्या प्रकारे पंकज यांनी अगोदर येऊन गोलंदाजी करण्याचं एक कारण मला असं वाटतंय, कारण विजेंद्र त्यांच्याच टीमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्यांची वीकनेस आणि त्यांचे स्ट्रेंथ त्यांना नक्कीच माहिती असतील आणि त्यामुळेच कदाचित ते गोलंदाजीसाठी आले असतील. बॅकफूट पुल केलाय सोनू यांनी, सुरेख असा चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 12 धावांवरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू खेळून काढलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, खिलाडू येतोय चेंडू खाली.
उंची तर घेतली चेंडूने, परंतु रुंदी काही नाही मिळाली आणि त्याचं कारण म्हणजे झेलबाज झाले सोनू. एक सोपासा झेल पूर्ण झाला आणि पंकज यांना पुमाच्या शूजची जोडीमधील एक पायाचा शूज तर नक्कीच मिळाला असेल, कारण अजूनही एक विकेट घेणं बाकी आहे. यांची अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 12 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे शिवसाई संघाला उर्वरित 13 चेंडूंमध्ये. जया कोळी, मी विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं. तुमची अश्रुक्षा पेंडगोळी हे खूप आतुरतेने वाट पाहतायत. शेवटचा चेंडू आहे षटकातील. राईट आर्म व द विकेट. समोर आहेत हार्ड हिटिंग बॅट्समॅन, एक स्टायलिश बॅट्समॅन हरेंद्र. शफल केलं होतं आणि बॅट्समॅनला फॉलो करण्याऐवजी लेग साईडला डावीकडे खूपच टाकला चेंडू. पंचांनी वाईड घोषित. धावसंख्या जाते 2 गडी बाद 13 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातोय हवेत आणि झेल काय पकडता आला नाही. मला वाटतं ते फुटपाथची पायरी थोडीशी नजरेमध्ये मनामध्ये ती असेल तिथे फिल्डरच्या, आणि त्याचा परिणाम म्हणजे झेल का पकडता आला नाही. एक धाव धावून पूर्ण षटक संपलेला आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली 14 आणि या कॅच बरोबर एक आणखीन एक पुमाचा शूज हवेमध्ये होता आणि तो टाकून दिलेला आहे त्या फिल्डरने. म्हणजेच पुमाचे शूज जिंकता जिंकता राहिलेलं आहे ते जयेश यांचं, पंकज यांचं. मारू देत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे हरेंद्रची ताकद, हरेंद्रचे स्ट्रेंथ माहिती त्यांना माहिती आहे. त्या प्रकारचा चेंडू टाकला होता. फक्त एखाद्यावरती समाधान. पुढील चेंडू सुरेख असा फटका, स्टायलिश कव्हर ड्राइव्ह विजेंद्रच्या बॅटीतून. धावसंख्या जाते 17 धावांवरती. अजूनही 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत ओमकार. राईट ऑफ द विकेट विजेंद्र यांना. यॉर्कर डिलिव्हरी, सुरेख चेंडू, परंतु धाव काय रोखू शकले नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल तिकडे हरेंद्रचा आणि त्याचा साथ दिला विजेंद्रने आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होते 18 धावा. अजूनही 12 धावांची गरज. समीकरण येऊन थांबलेत. 9 चेंडू 12 धावा, 12 धावा 9 चेंडू. पाहूया काय होतंय. खूपच महत्वपूर्ण सामना. खराब चेंडू डाव्या अष्टीच्या लाईन मध्ये टप्पा खाल्ला आणि बाहेरच्या दिशेने अजून वळला आणि पंचांनी वाईट घोषित केला. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज.
सुरेख फटका जातोय 2 धावांसाठी. अजूनही 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये वाढतायत. धावसंख्या झाली 21 धावा. आता एकेरी धावसंख्येची गरज म्हणजेच 9 धाव्यांची गरज येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. ओमकार यांचा पुढील चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. हरेंद्र यांना चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. जरा चेंडू सोडला असता तर कदाचित वाईट देखील मिळाला असता आणि ऑफच्या दिशेने खेळणारा चेंडू बॅटची अपरेज लागून आलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणजे एक चांगला फलंदाज फॅवलीमध्ये परततोय आणि रनचेसला एक हादरा बसतोय शिवसाईच्या. आलेला आहे. फलंदाज परागलाचा षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक वर्ग, तुम्हाला मजा येते का सामना पाहायला? जर मजा येत असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, बॉल आउट मध्ये प्रवेश करेल. इक्वेशन आलंय 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे शिवसाई संघाला. पराग मोकाशी स्ट्राईक एंड वर येतोय. 7 बॉल 9. सन्माननीय जितेन गोटकर साहेब. पराग मोकाशी यांना सुवर्ण संधी. षटकारासाठी मृगेश कोळी उर्फ गुंडू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या पराग मोकाशी. सन्माननीय जितेन गोटकर साहेब यांचा सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतो राजू साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते. राजू यादव साहेब, राजू पाटील साहेब कृपया यायचं. आपल्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येतोय. जितेन गोटकर साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या मान्यवरांसाठी. जितेन गोटकर साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार केला जातोय माननीय राजू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे यादव साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो पुढे यायचं आहे. आपला सुद्धा सत्कार मी विनंती करतो राजू पाटील साहेब यांना. सुरेखाचा फटका फक्त एकदा आणि हा लक. पराग म्हणजेच शिवसाईच्या बरोबर आहे. जिथे 1 धाव होती तिथे चेंडू जातोय बाहेर 2 धावांसाठी आणि अजय ठाकूर यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. पराग यांना षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे यादव साहेब यांचा सत्कार केला जातोय. माननीय राजू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. आणि परागची फॅन फॉलोईंग खूपच आपल्या दिसते. ऑनलाईन खूपच प्रेक्षक इथं जोडलेले आणि प्लस ऑफलाईन म्हणजेच मैदानामध्ये देखील स्टेजवरती मैदानाच्या इर्द गिर्द खूपच त्यांचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात पराग आणि शिवसाई टीमचे. तसंच आता जिंकण्यासाठी 6 चेंडूत 5 धावांची गरज आहे. परागांना अजूनही प्राइज आलेल्या आहेत. जर एका षटकार मारला तर जय साळवी यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. तसंच प्रत्येक 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये मारल्यात तर लतेश भोईर यांच्याकडनं एक ब्रीजर देण्यात येईल. समीकरण थोडंसं सोपं झालेलं दिसतंय इथे शिवसाई संघाला, कारण उर्वरित 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि अजूनही 7 खेळाडू त्यांच्या तंबूत अजून शाबूत आहेत. नवीन गोलंदाज चौथं आणि एक निर्णायक षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 6 चेंडू निर्णायक चेंडू असणार आहेत, कारण फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि स्ट्राईक एंड वरती आहेत इन फॉर्म बॅट्समॅन, हार्ड हिटिंग बॅट्समॅन विजेंद्र. 6 चेंडू 5 धावा. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतील विजेंद्र यांना. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय तो पॉइंटच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळेल तिकडे प्रदीप यांच्या चेंडूवरती विजेंद्र यांना.
अजूनही 4 धावांची गरज उर्वरित 5 चेंडूमध्ये. पराग यांना सुवर्ण संधी. अजय ठाकूर यांच्याकडनं आलेला आहे षटकारासाठी 1000 रुपये आणि मृगेश कोळी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत षटकारासाठी पराग मोकाशी यांना. 5 चेंडू 4 धावा. प्रदीप यांचा पुढील चेंडू. सुरेख फटका जातोय मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. टार्गेट आता आणखीन जवळ जाते. जिंकण्यासाठी गरज आहे 4 चेंडू आणि 3 धावा. विजेंद्र यांनी जर षटकार मारून जर हा सामना जिंकवला तर जयू साळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 धावा 4 चेंडू 4 चेंडू 3 धावा. यॉर्कर डिलिव्हरी पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिकडे पंकजचा, परंतु डायरेक्ट हिट काय झाला नाही. 2 धाव धावून पूर्ण आणि स्कोर्स बराबरीत. म्हणजेच एकंदरीत आता फक्त 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी शिवसाई संघाला. आणि जर हा 1 धाव पूर्ण करतायत तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतील. खूपच सुरेख अशी कामगिरी म्हणावी लागेल इथे शिवसाई संघाची. 3 चेंडू 1 धाव आणि स्ट्राईक एंड वरती आहेत विजेंद्र कोळी. शिवसाई संघाने जर फायनलचा सामना जिंकताय तर एक गुपित प्रेक्षकाकडून एक त्यांच्या चाहत्याकडून त्यांना पार्टी दिली जाईल. मनशा हॉटेलमध्ये कुठेही ते सांगतील तिथे. यॉर्कर डिलिव्हरी पुन्हा एकदा जातोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव धावून पूर्ण आणि याचबरोबर शिवसाई संघाने हा सामना जिंकत क्वार्टर फायनल्स मध्ये म्हणजेच आता 3 संघामध्ये बॉल आउट होणार आहे काही क्षणामध्ये. प्रेक्षकांना कुठेच जाऊ नका. बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या मॅच मध्ये. H2O. चला मैदानाच्या कडे वळूया, पण त्यापूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. पाहूया कोण ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच विजेंद्र कोळी ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजेंद्र व्यासपीठावर यायचंय. आणखीन एक वेगळं बक्षीस आलेलं आहे ते म्हणजे खास करून शिवसाई संघाला. जर शिवसाई संघ या बॉल आउट मध्ये जर फायनल्स मध्ये प्रवेश केला तर एका गुपित प्रेक्षकाकडनं त्यांच्या एक ब्रीझरचा चिल्ड बॉक्स त्यांना देण्यात येईल पूर्ण टीमला. माननीय यादव साहेब यांना मी विनंती करतो पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देऊन आपल्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ज्याने पुरस्कार पटकावला विजेंद्र कोळी यांचा सत्कार करायचा आहे, सन्मानित करायचा आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. कॉंग्रॅच्युलेशन्स विजेंद्र कोळी, बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच यादव सर. हॅलो हॅलो विजेंद्र बॅक टू बॅक दुसरी, किती वर्षानंतर बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच आली आहे? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतरचं जे बंधन बांधलं होतं ते कुठेतरी खुलं झालंय. कसं वाटतंय खेळून? ज्या पद्धतीची बॅटिंग चालू आहे ऑन साइडला तर तू खेळतोस, पण ज्या पद्धतीने आज कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये शॉट्स पाहिले ती तुझी स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथे आज खेळून फटके कसं वाटतंय? कॉन्फिडन्स आलाय का? जसे प्रॅक्टिसच तसे केले की ऑफचा बॉल ऑफला मारायचा, लेगचा बॉल लेगला मारायचा. क्या बात आहे. संघाबद्दल काय म्हणते? सध्या संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय, बॉल आउट होईल, कशा पद्धतीचं संघामध्ये वातावरण सुरू आहे? मुलांनी युनिटी दाखवली आहे.
ऍक्च्युली युनिटीमुळे आम्ही जिंकतोय आणि मेन म्हणजे आम्हाला हरेंद्री गेम मध्ये आणलं तर त्याच्यासाठी जिंकावंच लागेल. पहिले 2 दिवस आपण पाहिले लक फॅक्टर कुठे ना कुठे फायदेशीर ठरला. शेखर स्मृती असो, एंजल 11 संघ असो, दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले असते. ते दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये आहे. त्याचप्रमाणे शिवसाई संघ पहिली मॅच पराभूतापासून जिंकून आली आहे. तर तुला काय वाटतं लक फॅक्टर आहे का या तिन्ही संघासोबत? ऍब्सोल्युटली तिन्ही टीम पण पहिला मॅच हारता जिंकल्यात. तेव्हा लक फॅक्टर आहे तर मेहनत पण तशी केली पाहिजे. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वन्स अगेन ऑल द बेस्ट फॉर युअर सेमीफायनल. बॉल आउट साठी तिन्ही संघांना शुभेच्छा देऊया. तुम्हाला रूल्स मी मैदानात